भरून तो खर्च करणार आहेत असं म्हटलं होतं. इथे सागर कडूच्या बॅट मधून येतो षटकार. पहिल्या चेंडूवर अपूर्व गावळला टार्गेट केलं इथे आणि धावसंख्या आपण बघितली तर 1 चेंडू आणि 7 धावा येतात. घेऊया एक छोटासा ब्रेक. मंजित कुडूसाठी सुभाजी ठाकूर साहेबांचे शुभ हस्ते आपण बघतोय मॅन ऑफ द मॅच पुरस्कार प्रदान करताना आपल्याला बघायला मिळतात. या वेळेला आपण बघितलं तर 1 धाव येताना. तसेच अमोल ठाकूर यांना विनंती करेन सुशांत किनी आपण आहेत का? सुशांत किनीला मात्र पुरस्कार द्यायचा आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना 2 चेंडू आणि धावसंख्या आपण बघितली तर 8 धावा. या वेळेला साहिल कुडूच्या बॅट मधून येतोय 1 बाउन्स. चेंडूला आदर्श तरे क्षेत्ररक्षण करेल, फेकेल तोपर्यंत 2 धावा येताना धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 10 या धावसंख्येवर. 10 रन्स ऑन द बोर्ड. 10 धावा धाव फलकावर लागल्या गेल्यात. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. 3 चेंडूंचा खेळ होताना 3 षटकाच्या खेळामध्ये 3 चेंडूंमध्ये 10 धावा सुस्थितीमध्ये कनाद रायडर्स भाडोली हा संघ बघायला मिळतोय. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन. साहिल कुडू 1 धाव येताना आपल्याला बघायला मिळते. 1च धाव मिळेल. 4 चेंडूंचा खेळ होताना धावसंख्या 11 धावा. चार चेंडू 11 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज. या वेळेला सागर कुडूच्या बॅट मधून येतोय आणखीन एक हाय अँड हँडसम क्वालिटी दर्जाचा षटकार आपल्याला बघायला मिळतोय. 6 धावा येताना. व्हॉट अ शॉट आपल्याला बघायला मिळतोय. सागर कुडू लय मध्ये आहे बिरवाडीच्या मैदानावर. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा चांगली फलंदाजी केली होती आणि या दुसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा चांगली फलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळतो मिस्टर सागर कडू. 3 चेंडूमध्ये 13 धावा सागरच्या बॅटमधून. 2 चेंडूमध्ये 3 धावा साहिलच्या बॅटमधून. धावसंख्या 17 धावा. षटक क्रमांक पहिलं अपूर्व गावड. या वेळेला सागरच्या बॅटमधून 1 धाव येताना प्रणय घरत पुढे सरसावतो. चेंडूला क्षेत्ररक्षण करेल, फेकेल तोपर्यंत 1 धाव येताना षटक संपलंय. धावसंख्या आपण बघितली तर 18 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्ती खेळ आपण बघतोय. टॉस दत्तगुरूने जिंकली आणि माकडे संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारला. घेतो एक छोटासा ब्रेक. येतोय मैदानाच्या आत. तनिष्क येतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्क वर तनिष्क गावड. दत्तगुरु माकडेकडून तनिष्क येतोय. मंगलदाजी गरज साहेबांकडून सुद्धा दत्तगुरु माकण्यासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. थँक्यू सो मच मंगलदाजी गरज साहेब. इथे चेंडूला मात्र पाठवलंय सीमारेषा पार. चौकार. सागर कडू मात्र चांगल्या फॉर्म मध्ये आपल्याला बघायला मिळतोय. चौकारा नंतर धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 22 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. बावीस धावा धाव फलकावर. 1.1 षटकांचा खेळ होताना 22 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. गोलंदाज तनिष्क गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी तनिष्क तयार होताना आपण बघतोय. रेहान सुपर किंग बहाडोलीमध्ये होता तनिष्क आणि या वेळेला सागर कडू थांबणार नाही. आज ठरवून आलाय की मी
कनात रायडर्स बहाडोली संघाला विजय मिळवून देईल आणि ती कामगिरी करताना आपण बघतोय. परंतु ही नाण्याची एक बाजू आहे. दत्तगुरु माकणे संघ सुद्धा पहिल्या सामन्यामध्ये आपण बघितला असेल, गार्गेश पाटीलचं मेडन षटक 3 गडी बाद आणि तदनंतर मात्र प्रणयने शेवटच्या षटकामध्ये केलेला हल्ला दत्तगुरु माकणे संघाला विजय मिळवून दिला. त्याच पद्धतीने मात्र इथेच सागर कुडू सध्याच्या स्थितीला चांगली फलंदाजी करताना बघायला मिळतोय. हा झेल खूप महत्वाचा आहे. सागर कुडूला जीवनदान मिळतंय. चांगला खेळाडू आहे आणि त्याला जीवनदान मिळताना आपण बघतोय. रिप्ले मध्ये बघा, झेल बराच वेळ हवेमध्ये होता. तनिष्क गावड पुढे सरसावला होता, इथे झेल सुटतोय. धावसंख्येचा विचार केला आपण तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 29. साहिल कुडू कनात रायडर्स बहाडोलीकडून सलामीला आलाय. स्ट्रॅटर्जी मध्ये थोडस बदल केलंय. प्रफुल्ल पाटील मागच्या सामन्यामध्ये आपण बघितला सलामीला येताना, परंतु इथे आता साहिल कुडू आलेला आहे सागर कुडूच्या सोबतीने. हे दोन बॅटर आहेत, चांगले परिपक्व फलंदाज आहेत. 29 धावा. यावेळेला साहिल कुडू इज ऑन फायर होताना आपल्याला बघायला मिळतोय. छोटा पॅक बडा धमाका. 6 धावा येतात आणि धावसंख्या आपण बघितली तर 35. 35 धावा धावफलकावर. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे आणि धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 35 या धावसंख्येवर. 4 चेंडूंच्या समाप्तीखेर 17 धावा या षटकामध्ये आलेल्या आहेत. पहिल्या षटकाचा विचार केला तर 18 धावांचं षटक होतं. इथून पूर्णपणे लय बिघडवलेली आहे तनिष्कची. राईट आर्म ओव्हर द विकेट. साहिल कुडू इथे सुद्धा जोरदार प्रहार. चेंडू जातोय 1 बाउन्स चौकार. 39. 39 धावा. कनात रायडर्स बहाडोली संघ आपल्याला मजबूत स्थितीमध्ये सध्याच्या स्थितीला बघायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना कनात रायडर्स बहाडोलीकडून सागर कुडू 7 चेंडू 25 धावा. साहिल कुडू 4 चेंडू 13 धावा. गोलंदाज तनिष्क गोलंदाजी मार्कवर. या वेळेला आपण बघतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डाऊन द लेग मारा होता. मिड विकेट आणि लॉंग लेगच्या वरून खेळण्याचा प्रयत्न दिसला. चेंडू निर्धाव निघून जातोय. म्हणजे 2 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय. 39 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. शेवटचे 6 चेंडू आहेत आणि 6 चेंडूंसाठी कोणता गोलंदाज मैदानात येईल तोपर्यंत या ऐकूया आपण एक थँक्यू डीजे. 2 षटकांचा खेळ होतोय. 39 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. 39 धावा धावफलकावर. राज यावेळेला साहिल आणि सागर ही जोडी अजूनपर्यंत मैदानात आहे. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या म्हणजेच 40 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळेल मिस्टर राज. धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. एकदंत स्पोर्ट मनोरचे ऑनर कल्पेश हिरा किणी यांच्याकडून सागरने लगातार 3 षटकार मारले तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. एकदंत स्पोर्ट बहाडोली सध्या मनोरमध्ये हे स्पोर्ट आहे आणि आपण बघतोय कल्पेश किणी यांना
झेल घेताना साहिल कुडू इथे बाद होताना आपल्याला बघायला मिळतोय. तर या षटकामध्ये आपण बघितले तर 3 चेंडूंचा खेळ होताना काय जबरदस्त गोलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळतो मिस्टर राज. 3 चेंडू अप्रतिम हाताळलेत. 1 धाव पहिल्या चेंडूवर आली, त्यानंतर 2 डॉट बॉल आपल्याला बघायला मिळतात. न्यू मॅन इन मिस्टर मंजित कुडू, मागच्या सामन्याचा सामनावीर. सागर कुडू काहीतरी कानमंत्र देत आहेत. मंजित कुडू छोटे बंधू आहेत सागर कुडू यांचे. आणि बघा 2 भाऊ एकमेकांच्या समोरासमोर आहेत. एकमेकांचे मात्र सागर कुडूकडे अनुभव आहे, त्यामुळे अनुभव थोडासा शेअर करताना आपल्याला बघायला मिळाला. इथून आपण बघितलं तर मंजित कुडूला इथे 1 धाव येताना आपल्याला बघायला मिळते. इथे 1 धाव येते. मंजित कुडूला बाद करण्याचा विचार होता इथे, कारण सागरला स्ट्राईक हवी होती. 22चा इशारा येतोय. 1 धाव येते. धावसंख्या आपण बघितली तर 41. 4 चेंडू झालेत आणि फक्त राजने 2 धावा खर्च केल्यात. 41 धावा. सागर कुडू स्ट्राईकला गेलाय. राजचं हे षटक कशा पद्धतीने हाताळतोय हे बघणं महत्वाचं असेल. सागर कुडूच्या बॅटमधून चेंडू 6 धावांकरिता निघून जातोय. आणि या षटकारानंतर धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 47 धावा. 47 रन्स ऑन द बोर्ड. 47 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3 सुरू आहे. सागर कुडूसाठी हेलिकॉप्टर शॉट बघायला मिळतोय. 1 धाव येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि 2 धावा पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळतात. 3ऱ्या धावेचा प्रयत्न आणि सागर कुडू मात्र 3ऱ्या धावेच्या प्रयत्नात बाद होतोय. धावसंख्या आपण बघितली तर 49 आणि विजयासाठी 50 धावांचं लक्ष असेल. 3 षटकांचा खेळ, 18 चेंडू आणि 50 धावा. ऐकूया छोटीशी धून. तर या आपण मुख्य व्यासपीठावर जे मान्यवर उपस्थित झालेले आहेत त्यांचा सत्कार करूया. तर आदरणीय स्वप्नील कृष्णा पाटील डॉन यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते श्री डी विजय सर इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान आपण करायचा आहे. स्वप्नील पाटील त्यांच्या शुभ हस्ते श्री डी विजय सर इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान करण्यासाठी मी स्वप्नील पाटील सरांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते स्वागत सन्मान करायचा आहे. श्री डी विजय सर इथे उपस्थित झालेले आहेत आणि डी विजय सरांचा शुभ सन्मान स्वप्नील पाटील यांच्या शुभ हस्ते. तर इथे ऑन स्क्रीन आपण बघू शकतात आणि आपण बघतोय कॅमेऱ्यामध्ये बंदिस्त केली जातात ही दृश्य. लाईव्हच्या माध्यमातून मात्र 198 देशांमध्ये मात्र ही स्पर्धा लाईव्ह बघितली जाते. त्यानंतर आदरणीय श्री भरत ठाकूर साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते श्री मनीष सर इथे उपस्थित आहेत आणि मनीष सरांचा आपण शुभ सन्मान करायचा आहे. भरत ठाकूर सरांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. तर ही लाईव्ह दृश्य आपण बघतो इथे ऑन स्क्रीन आपल्याला बघायला मिळतात. कॅमेऱ्यामध्ये बंदिस्त केली जातात. विश नेटवर्कच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा लाईव्ह बघतोय. त्यानंतर आदरणीय अनिल ठाकूर सरांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते श्री प्रेम सरांचा आपण स्वागत सन्मान करायचा आहे. प्रेम सर इथे उपस्थित आहेत आणि प्रेम सरांचा स्वागत सन्मान अनिल ठाकूरच्या शुभ हस्ते आपण करायचा आहे. प्रेम सरांचा शुभ सन्मान केला जातो. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण बघतोय कॅमेऱ्यामध्ये बंदिस्त केली जातात ही सुंदर अशी क्षणचित्र. त्यानंतर चतुर्वेदी ॲडव्होकेट साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी विलासजी कनी साहेबांना विनंती करेन.
विलास किनी सरांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण चतुर्वेदी ॲडव्होकेट सर आहेत इथे आणि विलास किनी सरांच्या शुभ हस्ते मात्र हा स्वागत सन्मान होताना आपल्याला बघायला मिळतोय। धन्यवाद आलेल्या उपस्थित सर्व मान्यवरांचं आम्ही आभार व्यक्त करतोय। सामन्याला सुरुवात होते। बेस्ट ऑफ लक बोर्ड टीम मिस्टर सागर कुडू येतोय गोलंदाज प्रणय गरत अँड अपूर्व गावड हे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू पडतोय। इथे आपण बघितलं तर अक्षय पाटील झेल घेण्याचा प्रयत्न यश वजेपुढे सरसावतोय आणि इथे आपण बघितलं तर एक धाव येताना आपल्याला बघायला मिळते। पहिल्या चेंडूवर एक धाव येताना सागर कुडू पुन्हा एकदा गोलंदाज सागर अपूर्व गावड या वेळेला सागर कुडू मात्र झेल घेऊन अपूर्वच्या खेळीला पूर्ण विराम लावलेला आहे। इथे या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये अपूर्व गावडचा बोलबाला राहिलेला नाही कारण अपूर्व गावड ज्या खेळासाठी प्रसिद्ध आहे जे मिड विकेट लॉंग लेग त्याच्यानंतर लॉंग ऑन लॉंग ऑफ या एरियामध्ये एक्स्ट्रा कव्हरला जे फटके खेळतोय अपूर्व गावड ते मात्र फटके त्याच्या बॅटमधून आज दिसले नाहीत। आकाश घरत येतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अग्री प्रीमियर लीगच्या इतिहासात सगळ्यात वेगवान अर्धशतक ज्याच्या नावावर आहे 14 चेंडू 50 धावा। अनिकेत कुडूकडून आज चुका होताना आपल्याला बघायला मिळतात। आदरणीय अनिल रावते सरांकडून आणि उमेश ठाकूर वाड्या यांच्याकडून अंतिम विजेता संघ होईल त्याला 1000 रुपये आणि एक ट्रॉफी देण्यात येईल। तर बिरवाडी गावचे उमेश ठाकूर म्हणजेच वाड्या आणि अनिल रावते सरांकडून 1001 आणि एक चषक आहे। या वेळेला आपण बघतो आकाश घरत मात्र जबरदस्त फलंदाजी करताना आकाश घरत काय जबरदस्त फलंदाजी करताना धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 11। 4 चेंडूंचा खेळ होतोय 11 धावा आल्या आल्या चौकार आणि षटकार। आकाशच्या बॅट मधून येताना सागर कुडू आता थोडीशी खराब गोलंदाजी करताना आपण बघतोय व्हाईट बॉलचा इशारा येतोय। निलेश कुडू स्वतः आहेत क्षेत्ररक्षण करताना धावसंख्या आपण बघतोय 1+1 13 धावा धावफलकावर। गोलंदाज सागर या वेळेला आपण बघतोय 9 चेंडू घोषित केलाय 2+1 3 धावा येतील। ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल। सागर कुडू धावसंख्या 16 5 धावा अतिरिक्त खर्च केल्यात। या षटकाचा विचार केला आपण तर अप्रतिम क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला रंगताना बघायला मिळतंय। मिस्टर सागर कुडू गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय आणि इथे आपण बघतोय सागर कुडूच्या विरोधात षटकार येतोय आणि धावसंख्या आपण बघितली तर तब्बल जाऊन पोहोचते 22 रन्स 5 चेंडूंच्या खेळानंतर। या वेळेला आपण बघतोय
पुन्हा एकदा ओव्हरस्टेपिंगचा नो चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. सागर पहिल्या षटकात तब्बल 23 धावा आपल्याला बघायला मिळतात. दत्तगुरु माकणे फ्री हिटचा इशारा आहे पंचांच्या माध्यमातून आपण बघतोय. फ्री हिट येताना धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 23 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात आपण बघतोय. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. प्रणय घरतच्या बॅट मधून धावा आल्यात 6. 29 धावा तब्बल धाव फलकावर बघायला मिळतात. दत्तगुरु माकणे संघ मात्र काय जबरदस्त फॉर्म मध्ये. 29 दत्तगुरु माकणे संघ जर क्वालिफाय होतोय तर मात्र अंकुश पाटील सर यांच्या माध्यमातून तुमची व्यवस्था करण्यात येईल चहा पाण्याची असं म्हटलं जातंय. धन्यवाद. 29 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात आपण बघतोय. आकाश 2 चेंडू 10 धावा. प्रणय 5 चेंडू 15 धावा. सागर कुडू थोडासा महागडा ठरलाय. 29 धावा तब्बल आलेल्या आहेत. आता 12 चेंडू मध्ये 21 धावांचं लक्ष समोर आहे. 12 चेंडू 21 धावा. साहिल कुडू गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतोय. साहिल कुडू या वेळेला आपण बघितलं तर 1 धाव येताना आपण बघतोय आणि धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 31. 31 धावा. विजयासाठी 19 धावांचं माफ करा 30 धावा झालेल्या आहेत. अजूनही 20 धावांचं लक्ष असेल. चेंडू शिल्लक आहेत तुमच्याकडे 11 चेंडू 20 धावा. इथून आपण बघतोय प्रणय घरतच्या बॅट मधून 6 धावा येतात. षटकार येतोय आणि या षटकारानंतर प्रणय घरत आणि आकाश घरत ही 2 भावांची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. मॅन फ्रॉम सरावली माकणे 2 भावांची जोडी दत्तगुरु माकणे संघासाठी फायदेशीर ठरताना आपल्याला बघायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. प्रणय घरत इथे मात्र अक्षय पाटील चेंडूच्या खाली आहे. झेल सुटलाय प्रणय घरतचा. हा झेल खूप महत्वाचा होता कारण हा झेल पकडला असता तर कदाचित इथे टर्निंग पॉइंट आपल्याला बघायला मिळालं असतं. परंतु झेल सुटल्यानंतर मात्र साहिल कुडू थोडासा नाखुश आपल्याला बघायला मिळाला. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतोय. साहिल कुडू प्रणय घरत इथे आपण बघतोय झेल सुटलाय 6 धावा. बघा फक्त झेल सोडून धावा आपल्याला बघायला मिळतात त्या 8 मागच्या 2 चेंडूंवर. याआधी झेल सुटला 2 धावा आल्या. आता झेल सुटला 6 धावा आल्या. दैव देतं आणि कर्म नेतं अशी स्थिती सध्या कनात रायडर्स बहाडोली संघाची आपल्याला बघायला मिळते. गोलंदाज विजयासाठी 8 चेंडू आणि 6 धावांची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर बघायला मिळेल. 1 धाव येताना धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या 45 धावा. 7 चेंडू मध्ये 5 धावा या विजयासाठी हव्या आहेत. आदरणीय अनिल रावते पंचायत समिती सदस्य व उमेश ठाकूर वाड्या यांच्यातर्फे फायनल जिंकलेल्या संघाला 1000 रुपये आणि 1 चषक हे देण्यात येईल. यावेळेला आकाश घरत नावाचा हा फटका बघायला मिळतोय. सामना फिनिश इथे होताना दत्तगुरु माकडे हा संघ मात्र विजयी होताना आपल्याला बघायला मिळतोय. अभिनंदन दत्तगुरु माकडे अँड हार्ड लक कनात रायडर्स बहाडोली. आपण या स्पर्धेमध्ये आलात खेळलात त्याबद्दल आपलं सुद्धा मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. धन्यवाद.